नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रतीक्षा संपलेली आहे. मान्सून महाराष्ट्रात पुढच्या काही तासांमध्ये दाखल होऊ शकतो. मान्सूनची सध्याची प्रोग्रेस नेमकी काय आहे, हवामान विभागाने नेमकं काय सांगितलंय, कोणत्या भागांना अलर्ट दिलेत, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सध्या माझ्या मागे जी इमेज तुम्ही पाहताय ती नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रोग्रेस आहे, मान्सूनची प्रोग्रेस आहे. आपण काल बघितलं तर इकडे या बाजूला कर्नाटकचा भाग मान्सूनने, केरळचा आणि पुढे थोडासा कर्नाटकचा भाग मान्सूनने व्यापला होता. हा केरळ आणि पुढे कर्नाटक. आत्ता आजची प्रोग्रेस आपण मान्सूनची बघितली तर इकडे बघा, 5 जूनला कर्नाटकचा अर्धा भाग मान्सूनने व्यापलाय आणि 6 तारखेपर्यंत इकडे तो महाराष्ट्राचा सुद्धा तळ कोकणातला अर्धा भाग व्यापू शकतो, अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर 6 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. आता हे पक्क झालेलं आहे, ठरलेलं आहे. हवामान विभागाने सुद्धा तसं सांगितलेलं आहे. पुढे जर आपण बघितलं तर कोकणानंतर पुढे जाऊन 10 तारखेपर्यंत हा मान्सून मुंबईत दाखल होईल. 15 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. सध्या बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, पुढे आंध्र प्रदेश, कर्नाटकाचा अर्धा भाग मान्सूनने व्यापलाय आणि हळूहळू पुढे पुढे जर आपण बघितलं तर 15 तारखेपर्यंत हा सगळा भाग जो आहे महाराष्ट्रापासून हा खालचा दक्षिण भारतातला सगळा भाग मान्सून व्यापेल, असं चित्र आपल्याला सध्या या सगळ्या मॅपवरून दिसतंय, जी IMD ने जारी केलेली आहे. त्याच्यामुळे 5 जून पर्यंतची ही मान्सूनची प्रोग्रेस तुम्ही पाहताय. ही ब्ल्यू लाईन म्हणजेच नैऋत्य मोसमी वारे, ग्रे कलर म्हणजेच काय तर इतका भाग मान्सूनने व्यापलेला आहे. एवढ्या भागांमध्ये मान्सून आलेला आहे. पुढे हा वरती वरच्या दिशेला मान्सून प्रोग्रेस करणार आहे, प्रगती करणार आहे आणि उद्या महाराष्ट्राच्या सुद्धा भागामध्ये आपल्याला मान्सूनची प्रगती पाहायला मिळेल. त्याच्यामुळे उद्यापासून जो पाऊस पडेल तो खरं तर मान्सूनचा पाऊस असेल असं आपण बोलू शकतो. पुढे आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सध्या जाणून घेऊयात की नेमकी काय परिस्थिती आहे. आता इकडे बघा, एक चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती जी काही दिवसांपासून तशीच आहे. सायक्लॉनिक सर्क्युलेशन या सगळ्या भागांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत आणि याच वाऱ्यांचा परिणाम म्हणून दक्षिण भारत किंवा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळतोय. तरी सॅटेलाइट इमेज होती आणि आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न केला की नेमके वारे कोणत्या दिशेने वाहतात. पुढे आपण बघूयात हवामान तज्ज्ञ या सगळ्या परिस्थितीवर काय सांगतात. येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून कर्नाटक, तामिळनाडूचा भाग, त्याचबरोबर संपूर्ण गोवा काबीज करत महाराष्ट्रापर्यंत प्रथम वेंगुर्ला, तळ कोकणातला जो भाग आहे तिथे पोहोचण्यासाठी सध्या परिस्थिती अनुकूल आहे. 8 जून पर्यंत मुंबईसह कोकण, त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात वाहणारा वारा, विजा, गडगडाटासह अवकाळी पाऊस, पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पोषक वातावरण मान्सूनला पुढे सरकण्यास तयार झाले. पहिल्यांदा तर वेंगुर्ला आणि त्यानंतर हळूहळू तो पुढे सरकेल, असं यांनी सांगितलेलं आहे. अलर्ट कोणत्या भागांमध्ये दिलेले आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात. IMD ने नेमके काय अलर्ट जारी केलेले आहेत. 5 तारखेचा अंदाज जर आपण बघितला, विदर्भात पावसाची शक्यता नाहीये, पण उर्वरित महाराष्ट्रात म्हणजेच काय अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, मराठवाड्यातील सगळे जिल्हे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये रायगड, ठाणे आणि मुंबईला आपल्याला हीटवेव्हचा अंदाज आहे. या भागांमध्ये 35 पार उन्हाचा पारा जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. पुढे आपण बघूयात पुढच्या तारखेचा नेमका अंदाज काय. 6 तारखेचा अंदाज बघितला तर विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे, मुंबईला हीटवेव्ह कायम आहे. दुसरीकडे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड, पुणे, संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम आणि विदर्भातील सगळे जिल्हे या भागांमध्ये विजांसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. 6 तारखेचा अंदाज होता. 7 तारखेचा सुद्धा अंदाज आपण जाणून घेऊयात. खरं तर पुढचे 2 ते 3 दिवस सिच्युएशन सेमच असणार आहे. 7 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भामध्ये आपल्याला वादळी पाऊस दिसतोय, कोकणातील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस दिसतोय, मराठवाड्यामध्ये वादळी पाऊस दिसतोय, काही भागांमध्ये मेघगर्जनेसह सुद्धा पाऊस येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. 7 तारखेला बघा, खरं तर या दिवसांमध्ये ना मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्याच्यामुळे हे अंदाज जाणून घेणं महत्त्वाचं आहे की पुढे पाऊस कसा असणार आहे किंवा पुढची परिस्थिती कशी असणार आहे. 8 तारखेला मान्सून महाराष्ट्राचा अर्धा भाग व्यापेल आणि त्या दिवशी विदर्भ किंवा कोकण किंवा मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये पडणारा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे खरं तर हा पाऊस महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने, कारण ते पेरणीसाठी थांबलेत. त्याच्यामुळे मान्सूनचा पाऊस जेव्हा महाराष्ट्रात दाखल होईल तो काय शेतकऱ्यांना पेरणीसाठी चांगला असणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी ही जे अंदाज दिलेले आहेत हवामान विभागाने हे मान्सूनचे अंदाज आहेत, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या भागांमध्ये खरं तर नंदुरबार, जळगाव, धुळे जर सोडलं तर उर्वरित सगळ्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे, मुसळधार असा सोसाट्याच्या वाऱ्यांसह.
तर ही काही परिस्थिती होती पुढच्या 3 ते 4 दिवसांची. महाराष्ट्रात वादळी पाऊस येणार आहे, विजांसह पाऊस येणार आहे आणि 6 तारखेनंतर खरं तर जो पाऊस महाराष्ट्रात पडेल तो मान्सूनचा पाऊस असेल. हवामान विभाग ऑफिशियली याची घोषणा कधी करतं की मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण हे सगळे हवामान विभागाकडून आलेले अंदाज तुम्हाला देण्याचा हा प्रयत्न होता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.